ने बतौर अंपायर बहुत मशहूरत को हासिल किया। उनके साथ ही साथ विशाल पाटिल सर और प्रशांत जी बांदीवड़े सर, ये तीन ऑफिशियल अंपायर का पैनल हमें आज की रात देखने को मिलेगा। संदीप जी भोईर सर हमारे साथ एज एन स्कोरर, एज एन कमेंटेटर परमेश जी पाटिल सर, और एज एन लाइव इवेंट फॉर्चून लाइव इवेंट्स की टीम इस टूर्नामेंट को लाइव कवरेज करने के लिए हमारे साथ जुड़ चुकी है। और जितने भी दर्शक आज मेरे साथ जश्मदीद गवाह बनेंगे रात नंबर 3 के, उन सभी का मैं स्वागत करूंगा। आज रावे की डे टूर्नामेंट में मैं था और बहुत ही बढ़िया मैचेस हमें आज वहां पे भी देखने को मिले। पेड़ चिंचपाड़ा की टीम आज रावे की डे टूर्नामेंट में सुपर 3 में क्वालिफाई होती हुई हमें नजर आई, लेकिन पहले दिन गई थी इस टूर्नामेंट में सुपर 4 में रावे। कल के दिन गई टीम फनस डोंगरी, और आज की रात में कौन सी टीम टॉप 4 में जाकर बाजी मारेगी ये पता चलेगा। ग्रामीण की 8 टीमें, उनमें से ग्रामीण की 2 बड़ी ताकत जब एक दूसरे के आमने सामने लड़ेगी तो मैदान के ऊपर मुकाबला देखने लायक जरूर होगा। 4 ओवर की ये मैच, टॉस को जीतने के बाद टीम बड़ौली का गेंदबाजी करने का फैसला। देखिए टॉस जो है आज की रात में इनिंग ब्रेक में कंपलसरी किया जाएगा। टाइम अलर्ट होगा। अंपायर आप अपने वॉच में भी टाइम अलर्ट आपको करना है। 20 मिनट 4 ओवर के लिए है, लेकिन 3 ओवर 15 मिनट के अंदर होनी चाहिए, वरना चौथे ओवर में एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कल के अंदर लेना पड़ेगा। अंपायर अपने घड़ी को आप ऑन कीजिए, हमारे स्कोरर भी यहाँ पे टाइम ऑन करेंगे और टाइम अलर्ट होगा 3 ओवर 15 मिनट के अंदर, वरना लास्ट ओवर में एक्स्ट्रा प्लेयर अंडर द 38 सर्कल ये आपको लेना पड़ेगा। अंपायर का इशारा जरूर आएगा। आज की ऑफिशियल रात के खेल की शुरुआत हम करेंगे कौन अभिषेक 11i11 कौन और उनके सामने टीम श्रीराम बड़वली पहले मैच में लड़ेगी। टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला। पिछली 2 रातों का इतिहास अगर हम उठा के देखें तो गेंदबाजी चली है पिछली 2 रातों में, क्योंकि अब संदीप सर अब तक 4 हैट्रिक हमने देखी है इस टूर्नामेंट में। पहले दिन 3 हैट्रिक ली थी गेंदबाजों ने, कल के दिन भी 1 हैट्रिक ली। और मैच ऑन की जाएगी। पहली गेंद कवर के बीच में से निकालने की कोशिश, शॉट एक्स्ट्रा कवर पर अच्छी फील्डिंग का नजराना वहां से पेश जरूर किया गया। अनिकेत मात्रे के साथ अक्षय, ये ए वाली सलामी बल्लेबाजों की जोड़ी है। सागर पीवन की पहली पावर प्ले की ओवर को लेकर एज एन बॉलर आपको ज़रूर देखने को मिलेंगे। अंपायर की लेफ्ट साइड से राइट आर्म ओवर द विकेट का एंगल इस्तेमाल ज़रूर किया जा रहा है। पहली गेंद पे सिंगल आया, सिंगल के साथ अकाउंट इज ओपन बाय 1 रन। ये इक्वेशन हमें ऑन टोटल के ऊपर ज़रूर नजर आया। यहाँ से अपील कर रहे थे गेंदबाज, लेकिन कलेक्शन किया गया नहीं है गेंद का। अक्षय गाताड़े, अनिकेत मात्रे ने देखिए कौन के लिए हमेशा अच्छा काम किया है। साल दर साल ये खिलाड़ी बतौर गेंदबाज बतौर बल्लेबाज हमेशा आता है, और इनकी खासियत ये है कि ये ओपनिंग बैटर है और साथ ही साथ गेंदबाजी भी पहले ओवर में करते हैं। ये अनिकेत मात्रे की खासियत रही है। कई अनगिनत मैन ऑफ द सीरीज़ के रिकॉर्ड, मैन ऑफ द सीरीज की बाइक जीतने वाला ये खिलाड़ी, लेकिन अक्षय गाताड़े भी उतने ही होनार। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप वाली लाइन, छठे 7वें स्टंप पर गेंदबाजी की जा रही है। कलेक्शन करना चाहिए था, लेकिन 1 रन यहां से जरूर लिया जाएगा। दो रन अब टीम का टोटल आपको स्कोर कार्ड के ऊपर जरूर देखने को मिलेगा। गेंदबाजी का बोलबाला पिछली 2 रातों में तो थोड़ा देखिए टेक्निकल इशू हुआ था। 1 ही रन
स्कोर कार्ड के ऊपर देखने को मिलेगी। यहाँ से बड़ा स्ट्रोक इस बार जरूर अटेम्प्ट किया गया, गेंद को भेजा हवाई यात्रा पर। इस पारी का पहला छक्का हमें देखने को मिलेगा। 6 रन यहाँ से आपको जरूर देखने को मिलेंगे। टीम का टोटल 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा। यहाँ से अब पावरफुल बैटिंग हिटिंग की शुरुआत हो चुकी है। इस बार स्लोवर फुल टॉस, हवा में गेंद को घुमाने की कोशिश की गई है। हल्का सा फ्लाइटेड डिलीवरी हमें देखने को मिली थी। गेंदबाज सागर के माध्यम से हवा में गेंद को लहराने की कोशिश की जा रही है और ये हमने देखा है पिछली 2 रातों में गेंद हवा में लहराती है। इस मैदान के ऊपर हल्का सा ड्यू होने की वजह से गेंद के ऊपर मॉइस्चर भी आता है और हल्का सा गेंद गीली होने की वजह से लहराती भी है, लेकिन उसका ये एक और साइड ये कि रन नहीं बनती। कमाल की गेंदबाजी, ये देखिए टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद शरीर और बल्ले के ऊपर से एकदम निकल गई तेज तर्रार विकेट कीपर के दस्तानों में और P1 का पहला ओवर समाप्त हो चुका है। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनेगा 1 ओवर का खेल होने के बाद 7 रन बगैर नुकसान। दोनों ही टीमों की प्लेइंग 11 हमें देखने को मिलेंगे। अगर आपने फॉर्चून लाइव इवेंट्स की वेबसाइट को ओपन किया तो दोनों टीमों का टीम स्क्वाड, टीम लाइनअप आपको यहाँ से ज़रूर नजर आएगा। एक टीम पनवेल तहसील की, एक टीम पेंट तहसील की। ग्रामीण की 2 बड़ी ताकतवर टीमें एक दूसरे के सामने मैदानी जंग में आज करेंगी जीतने के लिए लड़ाई। मज़ा आएगा इस मैच के अंदर। अभी तो शुरुआत है, मज़ा तो अभी और बढ़ेगा। P1 की ओवर में 7 रन खर्च किए गेंदबाज सागर ने, जिसमें एक छक्का हमें ज़रूर देखने को मिला जो आया था अक्षय गादाड़े के बल्ले से, लेकिन एक छक्का आने के बावजूद उन्होंने 4 गेंदें दौड़ भी खेली है। ये भी एक अलग पहलू है। भले ही आप बड़ा शॉट लगाते हो, उसके बाद सिंगल डबल इज़ ऑल्सो क्रूशल इन द मैच, जो हम हमेशा से बताते आए हैं। इनिंग को अगर आपको प्रॉपर बिल्ड करना है, सिंगल डबल का रोल बहुत इंपॉर्टेंट होता है, लेकिन रोल अनिकेत म्हात्रे का भी उतना ही इम्पोर्टेंट। इस मैच के अंदर कौन सी गियर में अनिकेत म्हात्रे बल्लेबाजी करेंगे, अब ये भी देखना पड़ेगा। होनहार खिलाड़ी, क्या यहाँ पे सिचुएशन को अंडरस्टैंड कर कर बल्लेबाजी होगी या फिर अपने नेचुरल अंदाज में खेलेंगे। अपने नेचुरल अंदाज में खेलने की कोशिश, बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे, प्रॉपर एलिवेशन शॉट में हमें देखने को नहीं मिला। अलॉन्ग द कार्पेट से द बॉल इज गोज एट द लॉन्ग ऑन और एक धाव, 1 रन यहाँ से ज़रूर मिलता हुआ आपको दिखाई देगा। दूसरी ओवर के लिए गेंदबाज वैजनाथ पाटिल, जिनके पास क्रिकेट का अच्छा एक्सपीरियंस, अच्छा तजुर्बा, और मैं हमेशा बताता हूँ एक्सपीरियंस इज़ द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन विच यू हैव विद योर सेल्फ, ये हम हमेशा से बताते हैं। इस बार हवाई फायर करने की कोशिश, ऊंचाई ज़्यादा, दूरी मिली है कम, कॉट एंड बोल्ट के बनेंगे शिकार। गेंदबाज आएंगे, गेंद के नीचे मिलेगा टीम कौन को पहला झटका। देखिए कई सारे दर्शक इस टूर्नामेंट को लाइव देखते हुए आपको ज़रूर दिखाई देंगे और हमारे दोस्त अक्षय पाटिल भी इस टूर्नामेंट को लाइव देख रहे हैं। उनके माध्यम से भी टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं आ चुकी है। तो अक्षय जी पाटिल, इनका भी हम स्वागत करेंगे गोरक्षक ट्रॉफी 2024 में। विकेट यहाँ से आई नंबर 3 की पोजीशन पर
बल्लेबाज हमें दिखाई देंगे आकाश मात्रे। इस बार यॉर्कर लेंथ वाली है, गेंद खोद के निकाला, शॉर्ट पॉइंट से डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री पर बॉल रफ्तार के साथ ट्रैवल जरूर की जाएगी, लेकिन 2 रन यहाँ से पूरे किए। गुड रनिंग बिटवीन द विकेट कही जाएगी। जैसे 2 चीते जंगल में दौड़ते हैं, मानो उसी अंदाज से ये 2 शेर दौड़े मैदान के अंदर। ये मात्रे भाइयों की जोड़ी है परमेश जी। एक तरफ आकाश मात्रे, दूसरी तरफ अनिकेत मात्रे। ए वाली ये A1 जोड़ी। एक और बार यॉर्कर, खतरनाक गेंदबाजी, सटीक निशाने पर गेंदबाजी हो रही है। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, ये मैं हमेशा बताता हूँ। और 1 रन इस गेंद के ऊपर आता हुआ जरूर दिखाई देगा। गेंदबाजी का बोलबाला परमेश जी तीसरी रात में भी शुरू है। ऐसा लगा था आज इतने तहसीलों की टीमें हैं तो शायद ये सिलसिला टूटेगा और रनों के समुंदर हमें देखने को मिलेंगे, बट पिच कह रही है सब कुछ मेरे हाथ में है। इस बार ऑफ साइड पर स्टोक जरूर खेला, लॉफ्टेड हिट लगाने की कोशिश, बट डीप एक्स्ट्रा कवर में परफेक्ट कैच, फील्डर मेकिंग नो मिस्टेक, द कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन। बड़ी मछली आई जाले में, 440 बोल्ट का झटका। टोटल स्कोर कार्ड के ऊपर आपको देखने को मिलेगा रन बन चुके हैं 11 रन, 11 ऑन टोटल। 11 का आंकड़ा जिसे नेल्सन आंकड़ा कहा जाता है। 11 का आंकड़ा, क्रिकेट के एक टीम में 11 खिलाड़ी खेलते हैं और 11 का आंकड़ा हमारे हिंदुस्तान के लिए बहुत ही अच्छा आंकड़ा, क्योंकि 2011 में भारत ने अपना दूसरा वर्ल्ड कप जीता था और वही 11 के नंबर को आप टोटल के ऊपर यहाँ से ज़रूर देखेंगे। नेल्सन फिगर, ये अच्छा आंकड़ा ज़रूर है, लेकिन ये आंकड़ा डिफेंड करने वाला नहीं है टीम कौन के लिए। अभी भी बहुत बड़ा सफ़र तय करना बाकी है। कौन टीम अपने अटैकिंग क्रिकेट के लिए जानी जाती है, जैसी जर्सीज उन्होंने पहनी है, हल्का सा न्यूजीलैंड टीम की याद आती है उनकी जर्सीज को देखने के बाद। लेकिन खेल उनका कमाल का होता ज़रूर है। 2 ओवर का खेल हुआ, टीम का टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। ड्रिंक्स ब्रेक मैदान पर किया जाएगा। चला पाणी मैदानावरती घेऊन जायचं आहे। हां, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये लागला तर 12th मॅनच पाणी घेऊन जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची है। 2 ओवर का खेल हुआ, टीम का टोटल बना 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। 6.00 के करंट रन रेट के साथ बल्लेबाजी कर रही है यहाँ पे कौन की टीम, लेकिन यहाँ से गाड़ी को एक्सेलरेट करना पड़ेगा। अक्षय गाताड़े, अनिकेत मात्रे पर वो जिम्मेदारी थी, कोशिशें उन्होंने भरपूर की लेकिन नहीं मिली कामयाबी, और सलामी बल्लेबाजों की जोड़ी पवेलियन में वापस लौट चुकी है। और ये जो 2 बल्लेबाज है, ये मिडल ऑर्डर वाले बल्लेबाज अब मैदान पर खेल रही है आकाश मात्रे के साथ अक्षय मात्रे। मात्रे भाइयों की जोड़ी, लेकिन इन्हें अब काम करना पड़ेगा, साथी हाथ बढ़ाना। एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये हमेशा कहा जाता है, और इन दोनों बल्लेबाजों को मिलकर बोझ रनों का उठाना पड़ेगा, एक दूसरे का साथ निभाना पड़ेगा, क्योंकि जो करेगा अच्छा काम उसका होगा बड़ा नाम, ये मैं हमेशा बताता हूँ। और अच्छा काम करना पड़ेगा बैटिंग यूनिट को। ओवर नंबर 3 के लिए द बॉलर केम ऑन ट्रैक, द नेम इज मंगेश, आपको नजर आएंगे। तीसरी ओवर का आगाज, लेफ्ट आर्म ओवर द विकेट का यह एंगल, शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी। शॉट को जब अटेम्प्ट किया प्रॉपर मोमेंटम में नहीं थे, उसी वजह से गेंद को दूरी नहीं मिल पाई और सिंगल आएगा मिड विकेट बाउंड्री के ऊपर। आज की रात रंगीन करने की कोशिश
होगी, क्योंकि आज करसत तहसील की टीम, खालापुर की टीम, पनवेल की टीम, पेण की टीम, मुरैना की टीम, ये सभी तहसीलों की बड़ी बड़ी टीमें आपको नजर आएंगी। इस बार टप्पा खाने के बाद हल्का सा बाहर निकलती हुई गेंद हमें नजर आएगी। लेफ्ट हैंडेड बैटर ऑफ कटर उनके जरिए ज़रूर आ चुकी है। ये गेंदबाज जब गेंदबाजी करते हैं ना मंगेश, हल्का सा हमें याद आती है परमित जी बांग्लादेश के मुश्तबिजुर रहमान की, क्योंकि ऑफ कटर भी उसी अंदाज में उन्होंने डाली थी, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर। जिस तरीके का काम मुश्तबिजुर इस साल CSK के लिए कर रही है, ये खिलाड़ी अच्छे गेंदबाज है। इस बार स्कूप करने की कोशिश, सुपला शॉट लगाने की ये कोशिश, पर नहीं मिली है कामयाबी। कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, क्योंकि गेंद यहाँ से डॉट जाएगी। डॉट गेंदे आएगी तो बल्लेबाजों के ऊपर का साइकोलॉजिकल प्रेशर यहाँ से बढ़ता हुआ दिखाई देगा। यॉर्कर गेंद हेलीकॉप्टर को घुमाया, मौका बन सकता था कैच का, लेकिन डीप काऊ कॉर्नर बाउंड्री पर फील्ड जरूर गेंद यहाँ से की जाएगी। एक से हुई गलती, लेकिन दूसरे ने उसे संवारा। ये साथ देना ज़रूरी है, क्योंकि साथी हाथ बढ़ाना, जो मैंने कहा था एक दूसरे का साथ आप निभाओगे तो आप आगे जाओगे, क्योंकि एज एन टीम आपको वर्क करना होता है और टीम एफर्ट बहुत ज़रूरी क्रिकेट के खेल के अंदर। इस बार भी कोशिश ज़रूर की गई, बैक टू बॉलर, अपने फॉलो थ्रू में कलेक्शन किया कीन का गेंदबाज मंगेश ने। किफ़ायती ओवर, कंजूसी वाला ओवर, रन बचाने वाला ओवर, बल्लेबाजों को चुप खामोश रखने वाला ओवर। 4 रन दिए अब तक इस ओवर में, 5 गेंदों में गेंदबाज मंगेश ने, और टोटल बना टीम का 16 रन 2 विकेट के नुकसान पर। इस बार ये लोवर फुल टॉस लेंथ वाली डिलीवरी, शॉर्ट कवर से डीप एक्स्ट्रा कवर, हल्का सा फंबल, सिंगल का कन्वर्जन किया डबल में। तीसरे की कोशिश ज़रूर थी, एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण, 18 रन अब टीम का टोटल यहाँ से ज़रूर बनेगा। 2 ओवर का खेल समाप्त, द स्कोर इज ऑन, 3 ओवर का खेल समाप्त और द स्कोर इज ऑन 18, लॉस ऑफ 2 विकेट। आखिरी ओवर का खेल बजाए 6 रन की औसत जो यहाँ से पहले ओवर से मेंटेन की गई थी, उसी औसत को आगे बढ़ाया जा रहा है। 3 ओवर में रन बने स्कोर कार्ड के ऊपर 18। अभी भी अब आखिरी डेथ ओवर का खेल यहाँ से बचा है और पेन विलेज की तरफ से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज आएंगे देव मात्रे, और टाइम के अंदर ये ओवर हुए। टाइम अलर्ट हमने किया था, हमने बताया आपको 15 मिनट के अंदर 3 ओवर होने चाहिए, और 15 मिनट के अंदर 3 ओवर कंप्लीट हुए हैं। मतलब जैसे खेल चल रहा है जिस फ्लो में, उसी फ्लो को अब कंटिन्यू किया जाएगा। देव मात्रे बड़े खिलाड़ी है इस टीम के, शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, टीम को गेंद को खेला लॉन्ग लेग की दिशा में, दूसरा लेने की कोशिश, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिल रही है इस मैदान के ऊपर। जिसने किया ताकत का इस्तेमाल उसकी बल्लेबाजी नहीं, बल्कि जिसने किया अक्ल का इस्तेमाल उसकी बल्लेबाजी चली है। कई सारे रन परमित जी हमने 2 रातों में बैकवर्ड रीजन में बनते हुए देखे। डीप पॉइंट से डीप लॉन्ग लेग का ये जो पूरा एरिया है, इसमें बहुत ज़्यादा ये रन बने थे। ये जो 90 डिग्री का एरिया दिखेगा, तो ये टेक्निकल बैटिंग की ज़रूरत है। यहाँ से फिर एक बार ताकत का इस्तेमाल करना चाहते थे, पर नहीं मिली कामयाबी। देखिए हमने आपको बताया, क्योंकि हमने एक्सपीरियंस लिया 2 रातों का, टेक्निकल बैटिंग की ज़रूरत, मेरिट के हिसाब से खेलने की ज़रूरत, लेकिन गेंदबाजी की कि जितनी तारीफ की जाए उतनी कम। अटैक ज़रूर इस बार भी किया, लेकिन प्रॉपर एलिवेशन नहीं। साइड बाउंड्रीज भी बहुत बड़ी है। रन आउट की कोशिश, दौड़ लगाना चाहते थे, पहुंच गए। इक्का दुक्का बहुत महत्वपूर्ण है टीम कौन के लिए। उनके मन में चल रहा है भाई भागिए रन लीजिए, क्योंकि हमें सबसे ज़्यादा रनों की ज़रूरत है एट दिस टाइम, एट दिस सिचुएशन।
3 रनआउट के मौके बने थे इस पारी में, लेकिन वो मौके को काउंट ऑन नहीं किया गया, मौके को कन्वर्ट नहीं किया गया और उसी की वजह से जीवन दान मिला, 7-7 रन भी मिले हैं टीम को उनको। टोटल बनेगा 22। इस बार भी बड़ा हिट लगाने की कोशिश, टप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद। देव मात्रे मंजे हुए खिलाड़ी है, एक्सपीरियंस खिलाड़ी, अपने अनुभव को छोकते हुए नजर आए हैं इस गेंदबाजी में। इस बार बड़ा हिट जरूर लगा, स्वीट साउंड ऑफ अ बैट, प्रॉपर टाइमिंग प्लस प्रॉपर कनेक्शन, गेंद चली दर्शक दीर्घा में देखकर जाएगी आधा दर्जन रन। ये छक्के की बहुत ज़्यादा ज़रूरत थी टीम को, उनको ये आखिरी ओवर में बनाए गए रन इस मैच में लड़ने का मौका देंगे, फाइट करने का मौका देंगे और वही होता हुआ हमें नज़र आ रहा है। 28 टीम का टोटल बनेगा, 28 रन टीम का टोटल बना। एक गेंद यहाँ से अब भी बची है जो आकाश मात्रे ने छक्का लगाया, अगर इस गेंद पे भी वैसा स्ट्रोक आता है तो एक वेल फिनिश हो सकती है टीम कोन के लिए। इस बार भी शॉट ऑन पुल, द बॉल इज हाफ ट्रैकर, गोस लाइक अ फायर क्रैकर ओवर मिड विकेट एंड हियर्स कम ह्यूज मैक्सिमम। आया कमाल का छक्का, फिनिशिंग बहुत ही बढ़िया की गई। 34 रन बनेगा टीम का टोटल 4 ओवर का खेल होने के बाद और आने वाली अब 24 गेंदें 35 रनों की यहाँ से जीत के लिए ज़रूरत होगी। इसके बाद का जो मुकाबला खेला जाएगा, उरण तहसील की टीम देवा ग्रुप औरे टीम के कप्तान और पनवेल तहसील की टीम जीबी स्पोर्ट्स वारदोली के कप्तान। चलिए टॉस करने के लिए आना है, इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस किया जाएगा। सेकेंड इनिंग की पहली गेंद गिरने से पहले कंपलसरी टॉस होना चाहिए। देवा ग्रुप आवरे के कप्तान टॉस के लिए आइए और जीबी स्पोर्ट्स वारदोली टॉस के लिए आइए। 24 गेंदें और जीत के लिए बड़ौली को 35 यानी 35 रनों की ज़रूरत। येस, थँक्यू मानस मनोरे यांचा आवाज खरं तर तुम्ही ऐकलात, परंतु खरं तर मंचकावर उपस्थित बजरंग दल रसायनी आणि खरं तर या संघटनेतील सर्व सदस्य आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जाऊया आपण त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे। अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। बजरंग दल रसायनी चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जनार्दन मालुसुरे साहेब मंचकावर उपस्थित आहे। मी विनंती करेल फोर्टी प्लेस क्रिकेट पेन तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष सतीश दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर बजरंग दल रसायनीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय जनार्दन मालसुरे साहेबांचा हा सन्मान सोहळा भगव वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। खरं तर बजरंग दल रसायनी या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन मालसुरे साहेब यांचा हा सन्मान सोहळा, तदनंतर बजरंग दल रसायनीचे संयोजक सन्माननीय प्रशांत तांबोली। मी विनंती करेल प्रवीण दादांना विनंती करेल, माझी सरपंच खरं तर जे राहिलेले आहेत ग्रुप ग्रामपंचायत खार सापोली यांच्या पवित्र शुभ हस्ते बजरंग दल रसायनीचे संयोजक सन्माननीय प्रशांत दादा तांबोली यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय। आणि तदनंतर गोरक्षक सन्माननीय मलेश गुडसे साहेब यांचा हा सन्मान सोहळा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल
नितीन दादांना विनंती करेल, नितीन दादांच्या पवित्र शुभ हस्ते गोरक्षक सन्माननीय आदरणीय श्री मलेश गुडसे दादा यांचा हा सन्मान सोहळा. मंचकावर उपस्थित गोरक्षक श्री मलेश गुडसे साहेबांचा हा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. तदनंतर बजरंग दल रसायनीचे सहसंयोजक आदरणीय सन्माननीय संदीप तांबोली साहेबांचा हा सन्मान सोहळा मी संदीप दादांना विनंती करेल, संदीप दादांच्या पवित्र शुभ हस्ते आपण सन्मान करूया. बजरंग दल रसायनीचे सहसंयोजक सन्माननीय आदरणीय संदीपजी तांबोली साहेब भगवा वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा सन्मान सोहळा. आणि खरं तर तदनंतर बजरंग दल रसायनीचे विद्यमान सदस्य कुमार सुबोध मिश्रा, मी सुरेंद्र म्हात्रे यांना मी विनंती करेल, बजरंग दल रसायनीचे विद्यमान सदस्य कुमार सुबोध मिश्रा यांचा हा सन्मान सोहळा. वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन बजरंग दल रसायनीचे विद्यमान सदस्य कुमार सुबोध मिश्रा यांचा हा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. आपल्या इथं अशोक गोविंद म्हात्रे वयाने मोठे असतील पण मला मित्रासारखेच असतात आणि नेहमी ते माझ्या गेल्या 17-18 वर्षापासून भाजी मार्केटला माझ्यासोबत राहिले आणि मी सांगेन माझा कुठलाही निर्णय असला तरी ते माझ्यासोबत असतात. अशोक मामा म्हात्रे त्यांनी जे माझ्यासोबत काम केलं आहे असं कोणीच काम केलं नसतं. भाजी मार्केटला जी त्यांनी मला साथ दिली अशी कोणीच साथ देऊ शकत नाही. आणि मी त्यांना बोललो इथं उडी टाका ते उडी टाकणार, एवढी त्यांचा माझ्यावर प्रेम आहे. त्या अशोक मामा म्हात्रे आपल्या इथं आलेत, त्यांचं स्वागत मीच करतोय माझ्या हस्ते. आणि त्यांचं एवढं प्रेम आहे तुम्हाला सांगू शकतो सगळ्यांना. भाजी मार्केटवाल्यांनी 2004 ते 5 पासून माझं मी अध्यक्षपद माझ्यावर ठेवलं त्यांनी. अजूनपर्यंत त्यांनी मला अध्यक्ष ठेवलं भाजी मार्केटचं, पेन तालुका भाजी विक्रेता सेवा संस्थेचं. एवढं सर्व भाजी मार्केटचे माझ्यावर प्रेम आहे. तसंच माझा मित्रपरिवार यांचा पण माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळं आज त्यांचा मित्रपरिवार आणि भाजी मार्केट एकत्रच खेळवण्यासाठी हा एक अट्टास होता माझा आणि तो पूर्ण झाला. अशोक मामा म्हात्रे यांचा मी स्वागत करतो. त्यांनी मला खूप साथ दिली. त्यात अशोक मामा म्हात्रे असतील, गोरख म्हात्रे असतील. पण अशोक मामा पूर्वीपासून त्यांची पोरं माझ्यावरही मोठे आहेत पण ते मला मित्रासारखेच वागवतात. तो त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचा स्वागत मी माझ्या हस्तेच करतोय. नक्कीच खरं तर अशोक मामांचा खरं तर हा सन्मान सोहळा आपण इकडे संपन्न करणार आहोत. मी अर्थातच विनंती करेल या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय सन्माननीय मंगलदादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी अशोक मामांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होतोय. भगवा वस्त्र आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अशोक मामांचा हा सन्मान सोहळा. हॅलो, धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र झालेल्या आहेत एकूण स्कोर कार्डवर. अर्थातच एकही रन्स आलेली नाही आहे. ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा आपण विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी. आकाश पहिल्या षटकासाठी हा गोलंदाज मात्र या ठिकाणी जरूर वापरला गेला. चला टॉसला या. लास्ट कॉल देवा ग्रुप अवरे उरण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या विरोधात GB स्पोर्ट्स वारदोली पनवेल. चला करूया आपण टॉस. मी इकडे विनंती करेल आमच्या लाडक्या मान्यवरांना, सन्माननीय बजरंग दल रसायनीचे अध्यक्ष आदरणीय जनार्दन मालसुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया.
डाऊन द ग्राउंड या ठिकाणी स्ट्रोक जरूर प्ले झाला. रन्स एकही आली नाही आहे. 4 षटकांची लढत आजच्या रात्रीतील पहिला सामना तुम्ही पाहताय. श्रीराम बलवली पेन आणि त्यांच्या विरोधात अभिषेक I11 कोण पनवेल हा संघ मात्र इकडे लढतोय. काय जबरदस्त गोलंदाजी इकडे पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेची आजची ही तिसरी रात्र आहे आणि गोलंदाजांचा बोलबाला मागच्या 2 रात्रीत राहिला. टॉस जिंकलाय दुसऱ्या मॅचमध्ये वारदोली पनवेल. GB स्पोर्ट्स वारदोली पनवेल. आपला निर्णय लवकरात लवकर आपण कळवायचा आहे. षटक संपले पहिल्या षटकांती धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळतील 4 धावा. 4 धावा धावफलकावर आहेत. सागर पाटीलच्या बॅटमधून जो चौकार आला होता त्या फक्त 4 धावा इकडे आपण स्कोर कार्डवर जरूर पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. त्यांचं प्रथमतः आपण शब्द सुमनाने करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. 4 धावा धावफलकावर 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्रीराम बलवली संघ मात्र आहे. अर्थातच 4 या धावसंख्येवर 1 विकेट गमावला. बाद होणारा खेळाडू असेल वैजनाथ म्हात्रे, देव म्हात्रे आणि सागर पाटील. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय म्हात्रे. कॅच ड्रॉप झाला. झेल जरूर हवेत उडाला होता. कॅच पकडण्याची ही संधी आली होती परंतु झेल मात्र इकडे निसटला. टेक द कॅच अँड विन द मॅच असं मात्र म्हणावं लागेल. आणि सिंगल रन जरूर आला. रिव्हर्स अटेम्प्ट केला. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. लाऊड अपील जरूर केली गेली आहे. उत्साह अधिक आहे. कॉन्फिडन्स तेवढा देखील होता परंतु पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही आहे. डॉट बॉल आला. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर एकूण 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. इक्वेशनचा एकदा आपण विचार करूया. येणारे चेंडू बाकी असतील अर्थातच एकूण 16 चेंडू आणि या येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता असेल श्रीराम बलवली संघाला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मागच्या चेंडूवर हा फटका फसला होता. रस आली नव्हती परंतु या चेंडूवर मात्र प्रॉपर कनेक्ट झालाय. चेंडू चाललाय. थर्ड बांधला. सीमा पार. इकडे आलाय चौकार. बलवलीच्या खात्यामध्ये 4 रन्स जरूर ऍड केले जातील आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या एकूण 9 या आकड्यावर. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. खरं तर सागर पाटील म्हटला की मग रिव्हर्ससाठी खरं तर हा ओळखला जातो. स्विचिटच्या फटक्यांसाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातोय आणि त्याच्यासोबत जो खेळाडू आहे नॉन स्ट्राईकला बिग षटकार लांब लचक षटकार मारण्यासाठी खरं तर देव म्हात्रे हा देखील ओळखला जातोय. 9 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यशस्वी फटका. चेंडू मात्र चाललाय आर पार. सीमा पार. सागर पाटीलचा ब्रँडेड षटकार. क्या बात आहे. पहा खरं तर सरळ बॅटनी जर रन्स येत नसतील तर मात्र आता मला काहीशे वेडे वाकडे फटके खेळावे लागतील. हाच प्रयत्न सुरू आहे. रिव्हर्स स्विच हिटसाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातो आहे. खास करून ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाईलमध्ये हा षटकार आला. काय जबरदस्त टेक्निकचा वापर इकडे केला सागर पाटीलने आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. 35चं टार्गेट आहे. अद्यापपर्यंत 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. 1 षटक अर्थातच 2 षटक अद्याप बाकी आणि या षटकातील 2 चेंडू.
14 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. खराब चेंडू इकडे जरूर पाहायला मिळेल. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल आता मात्र 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर आहेत. 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. अद्यापही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉचा क्लासिक कव्हरचा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. डीपेक्षा कव्हरला पकडलाय झेल आणि इकडे सागर पाटीलचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 2 या ठिकाणी जरूर डाऊन झालाय. श्रीराम बलवली संघाचा 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसलाय. नवीन खेळाडू मैदानच्या आतमध्ये शुभम पाटील. पहा खरं तर खूप साऱ्या अपेक्षा या खेळाडूंकडून आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करेल का आजच्या रात्रीमध्ये. ज्या अर्थी टार्गेटचा आपण विचार केला तर 35 धावसंख्येचं लक्ष्य आहे. 4 षटकांची लढत आजच्या रात्रीतील पहिला सामना तुम्ही पाहताय. श्रीराम बलवली पेन च्या अगेन्स्ट अभिषेक I11 कोण. पनवेल तालुक्यातील हा बलाढ्य संघ इकडे दाखल झालाय. विजयाच्या शोधात दोन्ही संघ आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. रन्स आहेत एकूण 16 आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर आता चेंडू बाकी असतील एकूण 13 आणि करायचे आहेत एकूण 19. शॉर्ट पिच आहे. पुलचा फटका जबरदस्त पॉवरफुल. चेंडू मात्र चाललाय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. सरळ सीमा पार ब्रँडेड षटकार. या फटक्याची होती आवश्यकता कारण की या षटकाराने धावसंख्येला मात्र आता नेऊन पोहोचलंय एकूण 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर आहेत. 35 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. आता 12 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी आणि करायच्या आहेत 13 धावा. 13 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. परंतु पहा खरं तर या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला, मागच्या 2 रात्रींचा जर विचार केला तर गोलंदाजांचा बोलबाला निश्चित राहिला. पहिल्या रात्रीत विकेट क्रमांक 1, दुसऱ्या रात्रीत विकेट क्रमांक 2 आणि आज तिसऱ्या रात्रीत या मैदानावरची विकेट क्रमांक 3 वापरली गेले. परंतु विकेट जरूर बदलल्यात परंतु असं मी म्हणेल की गोलंदाजांचा बोलबाला निश्चित राहिलाय. दोन षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 धावा करायच्या आहेत. सामना अगदी खुला झालाय. ऑन स्ट्राईकला असेल देव म्हात्रे. शॉर्ट पिच होता. बॅटची कडा लागले आणि विकेटच्या पाठीमागे फ्लॅंक स्लिपला चेंडू फेल झाला. रन्स आले 1 सिंगल आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलाय एकूण 23 या धावसंख्येवर. पण आता झाल्यात किती याला फारसं महत्व नाहीये. पाहिजेत किती. अर्थातच 11 चेंडू 12 धावसंख्येचं समीकरण आहे. हे समीकरण कोण सोडवेल. सहजासहजी कोण संघ हार मानणार नाहीये आणि हार मानण्यातला तो संघ देखील नाहीये. या वर्षी चालू सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे कोण संघ. त्यांच्या विरोधात बलवली संघ तिकडे फक्त चेंडूला दिशा दिली, ग्लान्स केलं, बॅटचं फेस खोललं आणि गली रिझन मध्ये आले 1 सिंगल आणि या एका धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचलंय स्कोर कार्डवर 24. 24 धावा धावफलकावर आहेत. शुभम पाटील आणि देव म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विस्फोटक खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट ज्याच्याकडे आहे. समोर होता इकडे जरूर लाऊड अपील.
लाऊड अपील जरूर झालंय, काहीशे नाराज आहेत. अभिषेक आई 11 कोण पनवेलचे सर्व खेळाडू अपील करतायत. उत्साह होता, कॉन्फिडन्स देखील होता, थोडेसे नाराज आहेत. त्यांना ठाऊक आहे सध्याच्या घडीला देवमात्रेची विकेट खरं तर त्यांना या सामन्यामध्ये कमबॅक करून देणारी होती, परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत, त्याच्या विरोधात देवमात्रे. ऑफस्टिकच्या बाहेर आहे, डॉट बॉल. चला, खरं तर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक नियम पाहतोय. जर का मग खेळाडू शफल झाला तर मात्र पंच कदाचित दुसरी जी लाईन आहे तिकडे मात्र ते निश्चित पाहतील. वाईट देणार नाही आहे. गोलंदाजाच्या फेवरमध्ये हे डिसिजन्स नेहमीच आता मात्र दिले जात आहेत. शफलचा नियम आहे, इक्वेशन असेल 8 चेंडू आणि 11 करायचे आहेत. कोण संघ हार मानणार नाही आहे. गोलंदाजांचा बोलबाला राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तुम्हाला अगदी भेदक गोलंदाजी करावी लागेल, परंतु जोपर्यंत देव म्हात्रे आहे, जोपर्यंत शुभम पाटील आहे, तोपर्यंत हा सामना आहे. शॉर्ट पेज कव्हरला कर्जत कसारा. चेंडू मात्र तिकडे पकडता आला नाहीये. क्षेत्ररक्षकाला 38 सर्कलच्या आतमध्ये मिळाले एक सिंगल. स्ट्राईक झाले रुटेट आणि एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूमध्ये आता 10 करायचे आहेत. सामना काही अंशी असं म्हणूया थोडा जड झाला, कारण की आघाडीवर होता श्रीराम बलवली हा संघ. सामना मुठीत होता त्यांच्या, परंतु गोलंदाजी जबरदस्त राहिल्या. अर्थातच पहिलं षटक आकाशचं फक्त 4 रन्स आल्या. तिसरं षटकाचा आपण विचार केला अनिकेतचं, अद्यापर्यंत जर आपण विचार केला तर आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आता आपण पाहतोय स्कोर कार्डवर 29 धावा. तीन षटकांचा क्षमा असावी खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपण पाहतोय 25. आता एका षटकाचा खेळ बाकी असेल आणि एका षटकामध्ये विजयासाठी श्रीराम बलवली संघाला आता करायचे आहेत एकूण 10 धावा. खरं तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा लाईव्हच्या माध्यमातून येत आहेत आणि खास करून मनमित पाटील कळवे की जे सध्याच्या घडीला दुबई कुवेत येथे आहेत, त्यांच्याकडून मंगलदादा पाटील त्यांच्या स्पर्धेसाठी आणि खास करून 5वी ते 10वी वर्गमित्र या टीमला, या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सो थँक्यू सो मच मनमित पाटील कळवे की जे कुवेत दुबईवरून लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. सहा चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. फटका लाजवाब, सिंगल कंप्लीट झालाय. सेकंडचा कॉल आहे, मिळाल्या 2. यष्टीरक्षक अगदी पुढे सरसावला चेंडू पकडण्यासाठी आणि गुड रनिंग बिटवीन ऑफ द विकेट्स पाहायला मिळाली आणि सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये 2 धावेने. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचलंय 29. 27 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे
8 करायचे आहेत. पण DRS फक्त बीमरसाठी असेल, हे सर्व संघांनी लक्षात ठेवायचा. आणि प्रत्येक इनिंगमध्ये तुमच्याकडे एक DRS असेल. चांगला फटका आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, फक्त मिळेल एक सिंगल. फारसं काही हाती लागणार नाहीये. एका धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचलंय स्कोर कार्डवर. रन्स असतील एकूण 28. 4 चेंडू आणि या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये करायच्या आहेत एकूण 7 धावा. खरं तर पहिल्या रात्रीपासून हेच तर चित्र आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करत असताना संघ विजयी होत नाही आहेत. आणि तरी देखील टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन निर्णय घेतोय फलंदाजी करण्याचा किंवा गोलंदाजी करण्याचा असं आपण म्हणूया. परंतु खास करून गोलंदाजीचा जो निर्णय आहे असं म्हणूया की तुम्हाला आता फलंदाजीच करावी लागेल. चांगला फटका आहे, बैठक फटका. एक घुटना जरूर टेकला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर रन्स आले एक सिंगल. पण टॉस जिंकल्यानंतर मी तर असं म्हणेल की तुम्हाला फलंदाजी करायची आहे. ज्या अर्थी धावांचा पाठलाग होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टॉस जिंकलाय मग तुम्ही प्रथम फलंदाजी करा. परंतु जे झालं ते गेलं. तुम्हाला आता 3 चेंडूमध्ये करायच्यात एकूण 6 धावा. चला घाई करा, अधिक वेळ घ्यायचा नाहीये, कारण की ही स्पर्धा आपल्याला रात्रीचे 12 वाजण्याच्या आतमध्ये आपल्याला संपन्न करायची आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 धाव संख्येची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला असेल देव म्हात्रे. मनीषा चेंडू फिरकावून दिलाय समोरच्या दिशेला. सिंगल आले, दुसऱ्याच्या शोधात आहे, दुसरी रन्स देखील आल्या. आता चेंडू बाकी असतील 2. विजयासाठी करायच्यात श्रीराम बलवली संघाला एकूण 4 धावा. 2 चेंडू 4 धाव संख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी रंगतदार अवस्थेत आहे. हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चला प्रत्येक चेंडूसाठी काय येत आहे पंच, तुम्ही त्याला अलर्ट करा प्लीज. काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही जर वेळ वाया घालवताय मग त्यांना पॅनलाइज करा. कारण की 2 दिवस तुम्ही पाहिलं असेल आचारसंहिता लागू आहे. 12 नंतर स्पीकर ऑफ होत आहेत. सामन्यांना मग मजा येत नाही आहे. यासाठीच आम्ही सर्वांना सांगतो वेळ वाचवा, क्रिकेट वाचवा. 2 चेंडू विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. देवचा फटका क्रॉस बॅटेड मिड विकेटला. एक आले आणि पाहूया दुसरी देखील आले. खराब क्षेत्ररक्षण आहे. पाही एक्स्ट्रा 1 रन्स किती महागात पडेल कोण संघाला. आणि खरं तर 2 धावा तर घ्यायच्या होत्याच बलवली संघाला, कारण की स्ट्राईकवर राहायचं होतं देवला. स्ट्राईक त्याला मिळालंय. लास्ट बॉल. 2 धाव संख्येची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये 4 ते 5 सामने शेवटच्या चेंडूवर गेलेत. परंतु हा सामना, या सामन्यामध्ये कोण जिंकेल का श्रीराम बलवली पेन की हा सामना जिंकेल अभिषेक I11? कोण पनवेल हा संघ. बिग फाईट आहे. चला घाई करा नका. चला घाई करायची आहे. चेंडू फेकायला लावा तुम्ही पंच प्लीज. त्या ठिकाणी अधिकचा वेळ घेऊ नका. लास्ट बॉल आहे.
चला नक्कीच पाणी तर गेलेलं आहे आणि त्याच्यासोबत एखादा मेसेज देखील कदाचित गेला असेल. लास्ट बॉल आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण दरम्यानच्या कालामध्ये आपण पाहिला. ही स्ट्रॅटर्जी असते प्रत्येक संघाची. परंतु पाहूया सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. लास्ट बॉल जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता समोर असेल. देव म्हात्रे दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. 1 रन जरूर आले आणि इकडे फक्त 1च धाव मिळेल आणि हा सामना मात्र जिंकलाय. अर्थातच अभिषेक I11 कोण पनवेल संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम श्रीराम बलवली. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा आपण किताब देऊया. आकाश म्हात्रे फलंदाजी करत असताना ज्याच्या बॅटमधून रन्स आल्या 20 आणि दुसरं